मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन देखील करावं. पॉइंट टू पॉइंट घ्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि मराठवाडा शिक्षक संघाचे नेते उमाकांतजी राठोड सर, ज्यांनी खरे महात्मा फुले आपल्याला समजावून सांगितले असे मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख आणि विद्यापीठात वेगवेगळ्या पदा ज्यांनी भूषवली असे प्राध्यापक लुलेकर सर, ज्यांनी औरंगाबाद नव्हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये मराठवाडा शिक्षक संघ आणि त्याचं कार्य हे निडरपणे सुरू ठेवलेलं आहे. कारण ते निडरपणे मान्यच करावं लागेल. कारण मी मराठवाड्यात 88 पासून आहे सर. 1988 ला डोंगरदऱ्यातल्या एका आदिवासी गावातच मला नोकरी मिळाली. इटोली नावाचं गाव आहे, मी सांगतो तुम्हाला. आंध समाज राहतो मोठ्या प्रमाणावरती. तेव्हापासून जे मराठवाड्यात येते आतापर्यंत आहे. त्यातली एक निवडणूक मला चांगली आठवते. आमचे प्रस हुशेमध्येच उभे होते. 450 मतांनी बिचारे पडले ते. आणि तेव्हा फक्त मराठवाडा शिक्षक संघात फूट पडली आणि परिणाम असा झाला की आमचा जालन्याचा प्रस हुशे पडले आणि पीजी दस्तुरकर निवडून आले. आणि त्याला सुद्धा कारण हे होतं की त्यांच्या विरोधात तिसरा उमेदवार आता जे ऍडव्होकेट सलगरे आहेत हे नांदेडमध्ये उभे राहिले आणि त्यांनी 700 मतं घेतली आणि प्रस हुशे तेवढ्यामुळे पडले. आणि तिथून जे हळूहळू या मराठवाडा शिक्षक संघाला गळती लागली, तरी त्यानंतर पीजी दस्तुरकर, त्याच्यानंतर ओम पाटील, घाडगे सर असे 3 आमदार त्यानंतरही झाले. परंतु ती सुधारणा होता होता मागच्या वेळेला वाचली. तरी सुद्धा या शिक्षक संघाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मला इथे जे बोलवलंय तो एकदम अपोजिट विषय आहे सर आता. कारण महात्मा फुले गुणवत्तेवर बोलत होते. महात्मा फुलेंनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संकल्पना मांडली आणि या टीईटीमुळे आम्हाला जे प्रश्न पडलेत, तुमच्यासारख्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मॅडम मला पण 10-12 प्रश्न स्वतःला मांडून घ्यावे लागले. काय काय प्रश्न होते ते, की ही सक्ती करायचं काय कारण असेल, पहिला प्रश्न पडला मला. दुसरा पडला, सक्ती तर केलीच केली पण ती पूर्वलक्षी प्रभावानं का लागू केली. तिसरा प्रश्न पडला, सरकारला याच्यातलं वाईट काहीच वाटत का नसेल. चौथा प्रश्न पडला, बरं याच्यावर पर्याय शोधायचा तर काय पर्याय असेल. आणि 5वा प्रश्न पडला की जर हे नसताना गुणवत्ता सुधारायची असेल तर ती कशी सुधारावी लागेल. असे एक सर्वसाधारण 4-5 प्रश्न मला जेव्हा पडले आणि त्यातून उत्तर शोधता शोधता शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्या सुरुवातीकडे आपण गेलं पाहिजे. घटनेच्या कलम 45 मध्ये मार्गदर्शक जी तत्व होती
त्यातलं एक तत्व होतं की 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल, आरटी नाही. घटनेतलं कलम 45 म्हणजे ते मार्गदर्शक तत्व होतं की आम्ही प्रयत्न करू असं नाही. हळूहळू त्यात बऱ्यापैकी वेगवेगळ्या राज्यांचे केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्या आणि उन्नीकृष्णनची जी केस होती आंध्र प्रदेश वर्सेस उन्नीकृष्णन, या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे जे काय मार्गदर्शक तत्व आहे त्यात बदल करणं आवश्यक आहे आणि ते मूलभूत अधिकारात आणणं अपेक्षित आहे. आणि म्हणून 2002ला 86वी घटना दुरुस्ती झाली आणि शिक्षण, त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण 14 वर्षापर्यंत शिक्षण हे मुलांचा मूलभूत अधिकार म्हणून राज्यघटनेमध्ये सामील झालं. एक मूलभूत अधिकारात वाढ झाली. पुन्हा 2002 ते 2010 पर्यंत त्याच्यावर चेरविन होऊन 2010 साली आरटीए कायदा अस्तित्वात आला. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम 2009 हा 2009ला पारित झाला आणि 1 एप्रिल 2010 पासून तो संबंध देशभर लागू झाला. त्यावेळेला अनेक चर्चासत्र झाली, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झाल्या, बैठका झाल्या, सादरीकरणं झाली. हे तेव्हा सुद्धा लिहिलेलं होतं, पण तेव्हा काही कोणी गांभीर्याने त्याला घेतलं नाही. आणि तेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठीच्या पात्रता निश्चित करण्याचं काम जी एनसीटीई आहे भोपाळची, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, या संस्थेकडे ते सोपविण्यात आलं आणि या संस्थेनं शिक्षकांसाठीच्या पात्रता निश्चित करून दिल्या. मग ह्या पात्रता निश्चित करत असताना 1ली ते 5वी साठीच्या शिक्षकाला किमान 2 वर्षाचा डिप्लोमा अधिक शिक्षक पात्रता परीक्षा, 6वी ते 8वीच्या शिक्षकासाठी पदवी अधिक किमान 1 वर्षाचा बीएड अभ्यासक्रम आणि शिक्षक पात्रता परीक्षा अशा अर्हता निश्चित केल्या आणि ती अधिसूचना जुलै 2010ला प्रसिद्ध झाली. आता 14 वर्ष त्या गोष्टीला 15 वर्ष पूर्ण झाली आणि आपण आज त्याच्यावर विचार करतो. जुलै 2010ला जेव्हा ह्या पात्रता निश्चित केल्या त्यावेळी मात्र त्यात स्पष्ट होतं की इथून पुढे शिक्षकांसाठी या अर्हता लागू राहतील. म्हणजे 22 जुलै 2010च्या अगोदर जो कोणी नियुक्त आहे त्याला टीईटी उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली होती. मग मला पुन्हा तुमच्यासारखाच प्रश्न पडला, मग असं जर होतं सुप्रीम कोर्टानं आता असा कसा निर्णय दिला की जे कार्यरत आहेत त्यांना पण टीईटी लागू आहे आणि ज्यांना नव्यानं सेवेत यायचं त्यांना पण टीईटी लागू आहे. मग हे करत असताना यात अनेक गोष्टी घडल्या. मध्येच प्रमाती शिक्षण संस्था एक संस्था आहे, त्या संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांनी सांगितलं की हे सगळे कायदे जरी लागू असले तरी अल्पसंख्याक संस्थांना हा कायदा लागू होऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे
सुप्रीम कोर्टाने त्या प्रमाती एज्युकेशन संस्थेचं म्हणणं मान्य केलं आणि तेव्हा आरटीई कायद्यातल्या ह्या तरतुदी अल्पसंख्याक संस्थांना लागू होणार नाहीत असा एक निर्णय 2014ला देऊन टाकला. त्या 2014 पासून आतापर्यंत अल्पसंख्याक संस्था याच्यातून सुटल्या. मग आपल्या बाबतीत काय घडलं? तामिळनाडू राज्याने एक परीक्षा घेतली, पश्चिम बंगालने एक परीक्षा घेतली आणि केरळ राज्याने एक परीक्षा 2014ला घेतली. आणि ती परीक्षा घेताना टीईटीच्या गुणाच्या आधारे शिक्षकांची निवड सुरू केली. म्हणजे नवीन शिक्षक भरती ही त्याला टीईटीत जे गुण मिळालेले आहेत, म्हणजे मुलाखती टाळल्या, वास्तविक त्यांनी केलेली कृती चांगली होती, मुलाखती टाळल्या आणि डीएडच्या नंतर जो कोणी उमेदवार आहे त्यांनी टीईटी मध्ये त्याला जे काही गुण मिळाले त्याच्यानुसार मेरिट लिस्ट बनवायची आणि त्याच्यावर शिक्षकांची निवड करायची असा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय आरटीई कायद्याच्या विरुद्ध आहे म्हणून आमच्यासारखी काही लोक न्यायालयात गेली, हायकोर्टानं याचिका फेटाळली, ती याचिका सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात गेल्यावर त्या याचिकेला इतर स्टेट काही कनेक्ट झाले आणि तेव्हा 2015-16ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की टीईटी परीक्षेचे मार्क हे निवडीसाठी ग्राह्य धरता येणार नाही, त्याला कोणतं वेटेज तुम्हाला देता येणार नाही, ती फक्त एक क्वालिफाईंग परीक्षा आहे. मग आमच्यासारख्या हुशार राज्यांनी म्हणजे इतर राज्यांनी हाही प्रश्न त्यात विचारला, मग प्रमोशनसाठी पण ही टीईटी लावायची का? तर कोर्ट म्हणलं हो. मग असं वेगवेगळ्या राज्यांनी केंद्र शासनाला मार्गदर्शन मागितलं आणि 2017 साली सर ही जी 22 जुलै 2010ची अधिसूचना आहे ती सुधारित झाली. 22 जुलै 2010ची अधिसूचना अशी होती की त्या अधिसूचनेमध्ये तत्पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागू नव्हती. 2017ला ही सुधारणा केली आणि ती स्पष्ट सुधारणा अशी आहे पूर्वलक्ष प्रभाव 31 मार्च 2015 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि किमान पात्रता म्हणजे टीईटी नसलेल्या शिक्षकांना या कायद्याच्या सुरुवातीपासून म्हणजे 2017चा ही अधिसूचना 2017ची सुरुवातीपासून 4 वर्षाच्या आत पात्रता मिळवण्याची संधी दिली जाईल. म्हणजे 31 मार्च 15 पूर्वी नियुक्त म्हणजे कोण? सगळेच आले, सगळेच इथून तिथून. म्हणजे जे 9 पूर्वी नियुक्त होते ते पण, 10 पूर्वी नियुक्त होते ते पण आणि 15 पूर्वी नियुक्त झाले ते पण. आणि ही अधिसूचना 2017ला निघाल्यावर ती कोणत्याही राज्य सरकारांनी फारशी गांभीर्याने घेतली नाही. जेवढी चर्चा आरटीई ऍक्टच्या 2009च्या प्रचार आणि प्रसारासाठी झाली तेवढी चर्चा 2017ला ही अधिसूचना अस्तित्वात आल्यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सुद्धा तिच्यावर फारशी चर्चा झाली नाही. आणि सुदैवानं दुर्दैवानं ही अधिसूचना चॅलेंज झाली. हीच अधिसूचना चॅलेंज होऊन सुप्रीम कोर्टानं 1 सप्टेंबर 2025ला निर्णय दिला की ही अधिसूचना संसदेने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार अंमलात आलेली आहे
त्यामुळे आज रोजी कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना पुढील 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे शिक्षक वयाची 52 वर्ष पूर्ण केलेली आहेत, म्हणजे 5 वर्ष ज्यांची सेवा राहिलेली आहे, त्यांना याच्यापासून सूट मिळेल. मात्र त्यांना जर पदोन्नती हवी असेल, म्हणजे वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी किंवा हेडमास्टर व्हायचं असेल, तर त्यांना सुद्धा ही टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. आणि इतर सर्वांना मात्र 2 वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. आणि जर टीईटी उत्तीर्ण केली नाही तर सरकारने त्याबाबतची पुढची काय व्यवस्था करायची ती ठरवावी. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की टीईटी सगळ्यांना कंपल्सरी आहे. राहिला प्रश्न मायनॉरिटी वाल्यांचा, तर मायनॉरिटीची जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आणि सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र 5 सदस्यीय बेंचकडे तो विषय पाठवलेला आहे. त्याच्यावर 5 सदस्यीय बेंच निर्णय घेईल आणि सांगेल की जो 2014ला प्रमाती एज्युकेशन सोसायटीमध्ये निर्णय दिला होता तो निर्णय योग्य होता का हे घटनापीठ ठरवेल. आणि त्याच्यानंतर अल्पसंख्याकांबाबतचा निर्णय होईल. परंतु आता परिस्थिती अशी आहे की तोपर्यंत ते मात्र सुटलेत, आपण मात्र अडकलेलो आहोत. याच्यावर मार्ग काय? तामिळनाडू सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली, पश्चिम बंगाल सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली, यूपी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी डायरेक्शन दिल्यात पण अजून दाखल झालेलं नाही, महाराष्ट्र सरकारने अजून दाखल केलेली नाही. आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे गोंडे पाटील? अभ्यास करायची, टीईटी द्यायची किंवा आंदोलन करायचं सर. पूर्ण 5 डिसेंबरला आंदोलन आहे. हे त्याच्यासाठी विषय यांनी फार म्हणजे विषय त्यांनी फार अभ्यास करून काढलाय तो. त्यांचं वय 52 वर्षाच्या पुढे गेले म्हणून ते सर मी सांगताय. ऑलरेडी 53 प्रमोशन भेटणार नाही ना. घ्यायचंच नाही. अशी शाळा बंद पडेल 2-3 वर्षात सर. ते 24 वर्षाची श्रेणी भेटणार नाही. निवड देणार निवड कोणतं झालं की नाही? कुठेतरी कोणता तरी लाभ जाईल ना. मग आता काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये? तर सरांनी एक उल्लेख चांगला केला होता की सर्क्युलर आणि जीआर मधला फरक आपल्याला कळत नाही. सर्क्युलर काय असतं? ते एक धोरण ठरलेलं असतं आणि धोरण जे ठरतं ते जीआर मध्ये म्हणजे शासन निर्णयानुसार ठरतं की शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की या गोष्टी आम्ही या पद्धतीने करू किंवा कराव्या, पण आम्ही त्या करत नाहीत. आणि म्हणून आमचे कान उपटण्यासाठी, कान टोचण्यासाठी जे पत्र काढलं जातं त्याला सर्क्युलर म्हणतात की या शासन निर्णयात अशी तरतूद आहे, तुम्ही हे करण्याच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टी करत आहात, त्याच्याऐवजी हे करा. हे झालं सर्क्युलर. आणि शासन निर्णय जो शासनाने म्हणजे शासनाच्या प्रतिनिधीने घेतलेला असतो. शासन निर्णय हा कोणताही सेक्रेटरी घेऊ शकत नसतो, कोणताही त्याच्या खालचा अधिकारी घेऊ शकत नसतो. शासन म्हणजे मंत्री आणि मंत्र्याने घेतलेला निर्णय म्हणून तो शासन निर्णय असतो. मंत्री किंवा त्याच्या वरचे जे सगळे आहेत मग यांनी घेतलेला निर्णय हा शासन निर्णय असतो. या सगळ्यांच्या वरचा अधिनियम असतो ज्याला आपण कायदा म्हणतो आणि तो त्या राज्याच्या विधिमंडळाने पारित केलेला असतो. शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. शिक्षणावर कायदा करण्याचा अधिकार राज्य शासनालाही आहे आणि केंद्र शासनालाही आहे. आणि जेव्हा एकाच विषयाचे 2 कायदे अस्तित्वात असतात तेव्हा केंद्राने केलेला कायदा हा राज्याच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ असतो. हे आम्ही नागरिक शास्त्रात शिकलेलो. श्रेष्ठच आहे तो, म्हणजे तोच अंतिम ठरतो, फायनल तो झाला.
आता इथे राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट हा भारताच्या संसदेनं मंजूर केलेला कायदा आहे. नव्हे त्याला भारतातल्या 50% पेक्षा जास्त राज्यांनी मान्यताही दिलेली आहे. म्हणजे सगळ्या विधानमंडळांकडे तो पाठवण्यात आला होता 2009चा कायदा. तेव्हा हा सबंध जगातला हा 135वा देश आहे भारत, की जिथे 14 वर्षापर्यंतचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला किती वेळ लागला तरी सुद्धा बघा 135वा देश ठरलो आपण. खूप उशीर झाला आपल्याला हे करायला. तो गुणवत्तेबद्दल बोलणारा कायदा आहे. मग आता एवढ्या मोठ्या कायद्याने केलेली तरतूद ही खालच्या स्तरावर कुणाला काही बदलता येणार नाही. आपल्या शासनानं काय केलंय? आपल्या शासनानं एक पत्र पाठवलंय एनसीटीला. आपल्या शासनानं एक पत्र पाठवलंय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला. काय पत्र पाठवलंय? की हा जो काही निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तो राज्यांवर बंधनकारक आहे. परंतु जी माणसं सध्या सेवेत आहे, अनेकांना 30-30, 35-35 वर्षाची सेवा झालेली आहे आणि हे ऑलरेडी सगळ्या परीक्षा पास होऊन नोकरीत आलेले आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक वाटतो. आणि म्हणून या कायद्यातल्या म्हणजे 2017ची जी अधिसूचना आहे का, जिच्यामध्ये गुणवत्तेबद्दल बोललो आम्ही, कारण ती अधिसूचना या बेसवर आलेली आहे की समानता. नवीन येणारा शिक्षक जर टीईटी असेल तर जुना का असू नये, तो पण पात्रच असला पाहिजेत ना, तो पण गुणवानच असला पाहिजे. हा मुद्दा लावलाय तिथे युनिफॉर्मिटी. आणि म्हणून 2017ची जी अधिसूचना आहे यात हा जो प्रोव्हिजो, सेकंड प्रोव्हिजो जोडलेला आहे तो दुरुस्त करून 2017 पासून पुढे नियुक्त झालेल्या शिक्षकांना हा लागू राहील अशी दुरुस्ती करावी अशी मागणी आपल्या सरकारने केलेली आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की भारतातल्या अनेक राज्यांनी जर मागणी ही लावून धरली तर यात दुरुस्ती होऊ शकते. केंद्राकडून अजून तर काही याच्यावर कुठेही कोणतंही भाष्य नाही, परंतु बऱ्यापैकी दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, यूपी, राजस्थान इकडच्या शिक्षकांनी एकदा मला वाटते दिल्लीत आंदोलन पण याच्यावर झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटत नाही की पुनर्विचार याचिकेने याच्यावर काही फरक पडेल. आपल्याला सगळ्यांनी मिळून हाच विषय ताणला पाहिजे की ही जी 2017ची आकस्मिक लागू झालेली अधिसूचना आहे, कारण ती आकस्मिकच लागू झाली. मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुमचं लक्ष होतं की नाही माहित नाही. 2017ची अधिसूचना पास झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा 1 सप्टेंबर 2025ला निकाल आला, तोपर्यंतही बऱ्याच लोकांना ही अधिसूचना माहित नव्हती. आणि म्हणून ही जी 8 वर्षे शासनानं वाया घातली ती आमच्या शिक्षकांच्या मुळावर आलेली आहे. आणि म्हणून सरकारने यात भूमिका घेऊन ती अधिसूचना आता काढा किंवा तिच्यात दुरुस्ती करा आणि जे लोक पूर्वी कार्यरत होते हा कायदा लागू होण्यापूर्वी त्यांना याच्यातून वगळा. मात्र जे ही अधिसूचना आल्याच्या नंतर सेवेत आलेले आहेत त्यांच्यासाठी मला वाटत नाही की याच्यातून कोणताही बदल होऊ शकेल. अशी आजची याच्यातली वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या 2017च्या अधिसूचनेत दुरुस्ती करण्याबद्दलचीच योग्य मागणी जर आपण लावून धरली तर तिच्यातून काहीतरी आपल्या हाती येऊ शकतं. आणि ती मागणी मान्य होण्यासारखी सुद्धा मागणी आहे ती की
आपल्याच कायद्यानं जो 2009ला पारित झाला, 22 जुलै 2010ला त्याची अधिसूचना एनसीटीने जी पहिली काढली ती स्पष्ट होती की 2009 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही परीक्षा लागू असणार नाही. अहो, त्याच्या पुढे जाऊन आपल्या शासनानं तर अजून मूर्खपणा केलेला होता. 13 फेब्रुवारी 2013 पासूनच आपल्याला लागू केली होती, त्याच्या आधी नव्हतंच आपल्याला. खरं म्हणजे शासनाला केंद्र शासनाचा नियम मोडण्याचा अधिकार नसतो. केंद्र शासनाचा जो कायदा आहे त्याच्यात ऍडिशनल इन्स्ट्रक्शन शासन देऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करू शकतं. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की अधिकाधिक परीक्षा हा तो एक प्रश्न मला पडला होता की मग असंच जर असेल आणि या शिक्षकांना जर ही परीक्षा आवश्यकच असेल तर शासन असं का करत नाही बाबा? शासनाने जे एक ट्रेनिंग कोर्स डिझाईन करावा, महिनाभराचा 15 दिवसाचा, त्या ट्रेनिंग कोर्समध्ये पुस्तक द्यावं एक चांगलं छान, आणि त्या पुस्तकाच्या आधारावर प्रश्न काढून त्याची परीक्षा घ्यावी. याचं कारण असं आहे, कायदा जरी केंद्र शासनाचा असला तरी राज्य शासनाला या परीक्षेचा अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ती परीक्षा आयोजित करण्याचा अधिकार पण राज्य शासनाला दिलेला आहे. आणि म्हणून आपण जर या पद्धतीने हे मुद्दे मांडले की तुम्ही एकीकडे हे आम्हाला याच्यातून सवलत द्या की जे शिक्षक 2015 पूर्वी, आता 15 लावून धरलं पाहिजे, कारण आपोआपच आपल्याला संधी कशामुळे मिळाली? संख्या 2017ची जी अधिसूचना होती त्या अधिसूचनेमध्ये जी तारीख दिलेली आहे ती 2015 आहे. म्हणजे शासन जर स्वतःहून 2015 म्हणते तर आपण कशाला 9 म्हणायचं? आता आपण 2015 म्हणलं पाहिजे. म्हणून 15 पूर्वी नियुक्त शिक्षकांना याच्यातून वगळण्यासाठीची सुधारणा करा कायद्यात या अधिसूचनेत. आणि मुद्दा नंबर 2, राहिलेल्यांना उत्तीर्ण होण्यासाठी शासनाने प्रशिक्षण आयोजित करावं, शासनाने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, तसं एखादी क्वेश्चन बँक तयार करून द्यावी आणि त्या क्वेश्चन बँक मधून आमची खुशाल परीक्षा घ्यावी. मला वाटतं हे सुज्ञ आणि चांगल्या शिक्षकांनी असे उपाय जर सुचवले तर शासन सुद्धा याच्यावर चांगला योग्य तो निर्णय घेऊ शकेल आणि याच्यातून आपल्याला मुक्ती मिळू शकेल. आता याशिवाय जर आपल्या काही शंका असतील तर आपण विचारू शकतो. हो, आहेच ना. 2017ची जी अधिसूचना आहे ती दुरुस्त करण्याची संधी शासनाला आहे. पहिली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांना ही परीक्षा लागू आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये 50,000 शिक्षक हे शासकीय आहेत जे पहिली ते 8वी वर शिकवतात आणि जवळजवळ 56,000 शिक्षक हे माध्यमिक शाळेत आहेत. त्यातले 9वी 10वीचे जर सोडले तर त्यांना सुद्धा ही परीक्षा लागू आहे. नाही, हा प्राथमिक शिक्षणाचा जो कायदा आहे तो पहिली ते 8वी साठीचाच आहे. 14 वर्षापर्यंतच्या मुलांचा कायदा आहे. 8 ते 10 त्याच्यात 8वी येता क्लिअर कट म्हणलं 8वी 9वी 10वीला शिकवत असेल तर तो आपण त्याची विभागणी केलेली आहे ऑलरेडी. 8 ते 10 म्हणजे आपल्याकडे आपण 5 शिक्षक देतो त्या 8 ते 10ला, त्यातला एक हेडमास्टर आहे. 8वीची जर संख्या 30 पेक्षा कमी असेल, एक शिक्षक म्हणजे 35 पेक्षा कमी असेल तर तिथे एकच शिक्षक मंजूर झालेला आहे. म्हणजे त्या 5 पैकी एक गेला हेडमास्टर, 3 गेले 9वी 10वीचे आणि एक जो लागला शेवटचा. आता तो शेवटचा का पहिला हे ठरवण्याचा अधिकार मात्र हेडमास्टरचा. पहिलाच येतो ना सर, हेडमास्टर पहिला राहतो. सिनियर मोस्ट हेडमास्टरच राहतो सर. तो हेडमास्टरला लागू नाही ही परीक्षा. कटला तो कटला.
तुमचा मुद्दा बरोबर होता. पदोन्नतीसाठी मुख्याध्यापक तुमचा मुद्दा बरोबर होता की सुरुवातीला 8वीचा वर्ग सुरू होतो, त्यावेळेस मुख्याध्यापक शिक्षक एक शिक्षक 8वीचा वर्ग सुरू होतो आणि त्यावेळेला जो शिक्षक नियुक्त होतो तो सगळ्यात ज्येष्ठ असतो, पण कालांतराने तो ज्येष्ठतेनुसार हेडमास्तर होतो आणि हेडमास्टरला ही परीक्षा लागू नये. त्याच्यामुळे हेडमास्तर वाचलेले त्याच्यातून. तुम्हाला जरी दुःख वाटत असलं तर हेडमास्टर सगळे आनंदात राहतील. हे वाक्य ऐकल्यावर आता जाधव सर सगळे सांगून टाकतील ते आता. ज्युनियर आता सगळ्यात ज्युनियर आणि ते 52 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना हात घेऊन दाखवलं. नाही, आता तो अधिकार तुमचा आहे. हा ना, मुख्याध्यापकाला जर अधिकार असेल तर 52 वर्षापेक्षा जो एखादा अर्ध सिनियर. शिक्षक वाचू शकेल, त्याने फार फरक पडेल असा नाहीये. या पळवाटा झाल्या, हो, परंतु याला सामोरं आपल्याला जावं लागणार आहे. आणि जर मागणी करायची तर ही एक समान मागणी सगळ्यांनी मिळून करावी, सगळे मिळून आपणही करूयात, असा याच्यातला थोडक्यात अर्थ आहे. की 2017ची जी एनसीटीनं सुधारित अधिसूचना काढली होती आणि त्यात 1 नंबरचं जे होतं त्याला प्रोव्हिजो केला आणि 2 नंबरचा क्लॉज टाकून 2015ला जे कार्यरत होते त्यांना सुद्धा लागू केली. ते कलम रद्द करा किंवा सुधारित करा. तिथून पुढे जे लागू झाले त्यांना लागू करा. पदोन्नतीनं मुख्याध्यापक पद नियुक्त येतं, मग तो टीटी नसावा. पुनर्विचार याचिकेचं काय? पुनर्विचार याचिका ही जेवढ्या न्यायाधीशांपुढे सुनावणी झाली तेवढ्याच न्यायाधीशांपुढे ही सुनावणी पुन्हा होते. आणि तसं होत असताना कायद्यातल्या तरतुदीशी विसंगत कोणताही निर्णय कोणतंही न्यायालय देत नाही. कायद्यात तरतूदच आहे. कायद्यात जी 2017ची अधिसूचना मी सांगितली तुम्हाला, अधिसूचना म्हणजे तो कायद्याचा भाग आहे. त्याच्या विरुद्ध काही सुप्रीम कोर्ट जाणार नाही. आणि म्हणून म्हणजे आता तुम्ही एखाद्यावर म्हणाल तुम्ही असं का बोलायला लागले की महाराष्ट्र शासनानं घेतलेला सध्याचा निर्णय मला योग्य वाटतो या कारणासाठी की याच्याऐवजी शासनाला विनंती करणे केंद्र शासनाला आणि त्यात दुरुस्ती करून घेणे. फक्त त्याच्यासाठी की ती दुरुस्ती येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये. याच्याबद्दल काय करता येईल त्याच्यावर मात्र वेळ मागून विचार झाला पाहिजे. बोला. ठीक आहे, मग काही प्रश्न नसतील तर सध्याची टीईटीची परीक्षा अशी आहे. तर प्रश्न असा आहे, यस यस संस्था जर मोठी असेल, त्यांच्या अनेक शाळा असतील, तर मग शेवटचे समजा 100 लोक आहेत, मग शेवटचे 10 जर 8वीच्या वर्गाला बसत असेल त्यांनाच टीईटी ग्राह्य धरायची. मी काय बोललो तुम्हाला, प्रत्येक शाळेने हा त्याच्या सोयीने आता 8वीचा शिक्षक ठरवावा. मी तेच म्हणलं ना, मग 52 वर्षापेक्षा जास्त जो आहे तो 8वीला दाखवायचा. 8 वर्ष परत येऊन जातील असं. अनेक पळवाट आहेत. शेवटी शाळेचं व्यवस्था. तर मग अल्पसंख्याकांच्या बाबतीत असा असमानता का केली जाते का? म्हणजे मला असं वाटतं न्यायाचं जर मूळ तत्व समानता असेल तर शाळा ह्या विषयामध्ये अल्पसंख्याक बहुसंख्याक हा भाग म्हणजे परत ही जाती व्यवस्था असल्यासारखंच केलं. मुद्दा बरोबर आहे तुमचा, परंतु आर्टिकल 30A मध्ये अल्पसंख्याक लोकांसाठी काही विशिष्ट तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या तरतुदीच्या आधारे आता न्यायालयानं तो निर्णय दिलेला आहे आणि त्याची सुद्धा समीक्षा घटनापीठापुढे सुरू आहे. त्याच्यामुळे जेव्हा घटनापीठाचा तो निर्णय येईल त्याच्यानंतर त्याच्याबद्दल बोलता येईल आपल्याला. मग जे धर्म आहे. समजा आता तुम्ही सांगितलं की व्यवस्थापन ठरवेल, समजा तिथलं व्यवस्थापन ठरवेल की 8वीला कोण दाखवायचं. जे 5 वर्ष ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा ज्यांचं हे बाकी आहे त्यांना त्याच्यातून सूट आहे. ते सातत आहे शाळेमध्ये. ते कसं ठरवावं हे मला नाही सांगता येणार ना. आता समजा तुम्ही हेडमास्तर आहे शाळेमध्ये, तुम्ही स्वतः मुख्याध्यापक आहेत, तुमच्याकडे 5 शिक्षक आहेत, राहिले 4,
4 पैकी 8वीचा कोण आहे हे खरं तुम्हालाच माहिती आहे. पण जो रिटायरमेंट जवळ आहे 2-3 वर्ष मी काय सांगितलं तुम्हाला हे खरं तुम्हालाच माहिती आहे. मग तुमच्यासारखे 100 हेडमास्तर आहेत ते ज्याचं त्यालाच माहिती आहे की याच्यातला 8वीचा कोण आहे. त्याचं समान धोरण नाही सांगता येणार. सर याच्यात फिजिकल टीचरला सूट आहे का? शिक्षकाला कोणाला सुट नाही आता. नाही. चित्रकलेवाला मला ते चित्र नाही सर, त्याच्यात तुम्ही तो जो मुद्दा मांडला का त्यांनी अभ्यासक्रम ठरवा, कारण की टीईटीचा अभ्यासक्रम तुम्ही स्वतंत्र अभ्यासक्रम आहे त्याचा, त्या अभ्यासक्रमाकडे पण लक्ष देणं आहे. त्याच्यापेक्षा जसं आपण वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण घेतो, निवड श्रेणीचं प्रशिक्षण घेतो, त्यात आपण परीक्षा घेतो. आता यावेळेस परीक्षा द्यावी लागली आणि त्या परीक्षेवरती जर तुम्हाला सांगू का, तुमचा प्रश्न मला समजला. हे असं आहे, राज्य शासनाला म्हणजे एक आउटलाईन दिलेली आहे फक्त केंद्र शासनानं. काय आउटलाईन आहे? बालमानसशास्त्र, प्राथमिक गणित, प्राथमिक विज्ञान आणि पर्यावरण. भाषा पण आहे वाटतं, व्याकरण. भाषा तर आपण भाषा शिकतोच ना. या विषयाचा अभ्यासक्रम राज्य शासनाने तयार करायचा, त्याच्या आधारावर परीक्षा घ्यायची. मग जो अभ्यासक्रम तयार केला, तुमच्यासारखी 100 तज्ञ शासनाने बोलवावे, चांगली एखादी म्हणजे प्रश्नावली 5,000 प्रश्नांची बँक तयार करावी आणि तिचं ट्रेनिंग द्यावं चांगलं. त्याच्यामुळे सकस ट्रेनिंग, यशदा रिगरस ट्रेनिंग ज्याला म्हणतो ना आपण, रिगरस ट्रेनिंगची मागणी आपण म्हणजे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षक संघ म्हणून केली पाहिजे. बर, याचा परिणाम काय होत असतो की शासनाला सुद्धा वाटतं हे क्वालिटी बद्दल बोलतायत. बरोबर. विरोध नाही आला पाहिजे. हा, क्वालिटी बद्दल आपण पण बोललं पाहिजे. आपण जेव्हा क्वालिटी बद्दल बोलतो तेव्हा समोरच्याला ती नाकारता येत नाही. थँक्यू सर. थँक्यू सर. हा.